करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपुरे चौफाळून भरे वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वावर करे संतांचा यावर करे संतांचा धर्माची जाणीव व्हावी याच्यासाठी अत्यंत आणि अभंगाचा आशय शहरातील सर्वांचं श्रद्धास्थान असणारं हे पवित्र असं हनुमंतरायांचं मंदिर 19व्या शतकामध्ये स्थापना झालेलं हे हनुमंतरायांचं मंदिर मला मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार 1956 साली मारुतीरायांची या ठिकाणी स्थापना झाली. संत गाडगे बाबांची पूर्वपीठिका या मंदिराला आहे आणि हनुमंतरायांच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये गेली 40-45 वर्ष होत आली हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात आयोजित केला जातोय. आणि मनाला प्रसन्नता देणारं हनुमंतरायांच्या मंदिरातलं हे सात्विक वातावरण खरोखर मनाला विलोभनीय असं हे सगळं चित्र आहे. मात्र साहेब माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मला आज या ठिकाणी मिळतोय. माझं लहानपण मुंबईत गेलंय आणि मला माहिती आहे मुंबई थोडीशी संप्रदायाच्या बाबतीत उदासीन आहे म्हणून आज फार अपेक्षा नव्हत्या. ते आल्यानंतर तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहिली, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि खऱ्या अर्थानं आज धावपळ करत इथं पोहोचल्याचं समाधान वाटतं. महिला वर्गाची उपस्थिती थोडी लक्षणीय जास्त आहे. 80-90% जागा संपादित केल्यामुळे या बिचाऱ्या पुरुष मंडळींना तिकडे बाजूला जागा मिळेल तिकडे बसावं लागेल. त्यांचं आता घरातच काही चालत नाही तर इथं काय चालायचं. आम्ही कुठले? आम्ही मुळातले वैकुंठातले. मुंबईत राहायला आल्यानंतर शेजारच्यानं विचारलं तुम्ही नेमके कुठले? तर म्हणतो आम्ही मूळ कोकणातले, कामधंद्यानिमित्त इकडे आलो. आम्ही मूळ पुण्याचे, कामधंद्यानिमित्त इथं स्थायिक झालो. तसं तुकोबरायांनी स्वतःचं मूळ सांगितलं, स्वतःची मूळ ओळख सांगितली. आम्ही वैकुंठवासी. आम्ही कुठले? अहो आम्ही मूळ वैकुंठातले. आमचा वास कुठं? वैकुंठामध्ये. जगाच्या बापाच्या जवळ आम्ही राहतो. ही सुज्ञ व्यक्तीचा प्रवास हा मृत्यू लोकातून वैकुंठाकडे असतो. बरोबर आहे? बरोबर आहे का? एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या नावाच्या अलीकडे काय लिहिता तुम्ही? वैकुंठवासी लिहिता. मग सामान्य पातळीवर आपण असं गृहीत धरू की आमचा प्रवास इथून कुठे? वैकुंठाकडे आहे. पण घोटाळा असा आहे की तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठातले ना, आम्ही मध्ये राहतोय आणि तो झोपडी सोडून अशा महालात येऊन राहिला तर ते अपेक्षित आहे. पण जर 5 स्टार एम्युनिटी असलेल्या सगळ्या सुविधा असलेल्या महालातून जर एखादा झोपडीत राहायला येत असेल तर याला काय म्हणायचं? तसं मृत्यू लोकातून, या गाळातून, या विकारांच्या मायाजाळातून वैकुंठाला जाण्याची आस धरणारे अनेक आम्ही बघितले. पण तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आणि आलो
वैकुंठातून इकडे येण्याचं काय कारण? झोपडी सोडून महालात गेले आम्ही समजू शकतो, पण ज्यांनी महाल सोडून इकडं, अहो या कचऱ्यातून लवकर निघता यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय तुकाराम महाराज, आणि तुम्ही परत इकडे आलात. ह्या कचऱ्यात परत का आलात तुम्ही? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हे सोपं आहे का? एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी आहेत. हा मनुष्य जन्म जो मिळालाय हा सहज नाही मिळाला. लाभला हा देह काकताली न्याय. काय सूत्र काय? काकताली न्याय. काकताली न्याय म्हणजे समजून सांगतो. एक आंधळा माणूस वाडेकर महाराजांच्या कीर्तनाला मारुतीच्या हनुमंतरायांच्या मंदिराच्या समोर येऊन बसला. आंधळा आहे, कीर्तनात बसलाय, आणि कीर्तनात येऊन बसला आणि त्याला जांभई आली. आंधळा आहे, त्याला काहीच दिसत नाही, आणि जांभई आली, आणि जांभई देता देता त्याने टाळी वाजवायला हात वर केला, आणि जांभई देताना टाळी वाजवायला हात वर केला, आणि अचानक त्याच्या टावळीत कावळा सापडला. ऐकताय का? हे जे मी आता बोललो ते शक्य आहे का? हा, थोडं डोक्याला ताण द्या स्वतःच्या. जे काही मी बोललो ते तर्कशुद्ध वाटतंय का? पटतंय का? बोलण्याला काही आधार वाटतोय का? त्याच्या हातात काय सापडला? शक्य आहे का? नाही ना. कावळ्याच्या जवळ गेलेत का तुम्ही? कावळा कधी कोणाच्या हातात बघितलाय? कावळा कधी माणसांच्या सहवासात बघितलाय? हा, नाही ना. तसंच एखाद्या आंधळ्यानं टाळी वाजवताना अचानक त्याच्या टाळीत कावळा सापडावा हे जितका अवघड आहे तितकाच हा मनुष्य जन्म मिळणं अवघड आहे. नर पाप पुण्यम समे कृत्वा नर योनिषु जायते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पाप आणि पुण्याची समपातळी झाल्याशिवाय हा नर जन्म मिळत. योगायोगानं कर्मधर्म संयोगानं मनुष्य जन्म मिळाला ही चांगली गोष्ट आहे, पण पुढचा जन्म कुठला मिळेल याची शाश्वती? ढेकणाचा मिळेल, मुंगीचा मिळेल, म्हशीचा मिळेल, रेड्याचा मिळेल, बैलाचा मिळेल, बेडकाचा मिळेल. 84 लक्ष योनी आहेत. कुठल्या कीटकाचा जन्म मिळेल माहिती नाही आम्हाला. मग किमान हा मनुष्य जन्म कर्मधर्म संयोगाने मिळालाय ना, तर या मनुष्य जन्माचं सार्थक करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. ही कीर्तन ऐकण्याची जी भूमिका तुम्ही घेताय याचं उद्दिष्ट काय? कपाळावर हा जो बुक्का तुम्ही मिरवताय याचं उद्दिष्ट काय? कुठल्याही मंदिराच्या समोर गेल्यानंतर देवाच्या चरणावर डोकं आदळताय याचं उद्दिष्ट काय? की आम्हाला वैकुंठ प्राप्ती व्हावी. काय व्हावी? कुठं जागा मिळावी? वैकुंठात जागा मिळावी. साध्या सरळ शब्दात आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून सगळं काही चाललेलं आहे. पण आजच्या वासी आलो याची कारणासी. पुनश्च एकदा मी अभंगाच्या या पहिल्या चरणाच्या संबंधानं जी समीक्षा करतोय ती बारकाईनं तुम्ही ऐकावी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असं म्हणत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आम्ही या भूतलावर कशासाठी आलेलो आहोत याचं कारण सांगितलंय. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्ही जन्माला नेमकं कशासाठी आलो आहोत, पर्पज काय, उद्दिष्ट काय याचा आधी धांडोळा घेतला पाहिजे. बरीच माणसं 90 वर्षाचं आयुष्य जगली, काही 100 ओलांडून आयुष्य जगली, पण तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांना स्वतःच्या जगण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते सापडलं नाही. तुम्ही बघा समाजामध्ये काही 90 गाठलेली 100 गाठलेली माणसं आहेत, पण तरी सुद्धा त्यांना वागावं कसं, बोलावं कसं कळत नाही. 80-90 वर्षाची माणसं आमच्यापाशी येतात, आणि जेव्हा त्यांच्या गळ्यात आम्हाला माळ दिसत नाही तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो, हा जगलाच कशाला? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी जगूच नाही महाराज. हे अत्यंत जबाबदारीनं मी बोलतो. गावात एखाद्या सरपंचाचा मोठा बंगला असतो, त्याने गेटवर कुत्रं पाळलेलं असतं आणि दारावर पाटी लिहिलेली असते कुत्र्यापासून सावधान. आता ते आतल्या ती बाहेरच्या ते नंतरचा विषय. कुत्र्याची आठवण का आली? ते पाळलेलं जे कुत्रं असतं त्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो, असा जाड पट्टा असतो. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल त्याच्याकडे पाहून आपल्या लक्षात येतं की हा पाळीव कुत्रा आहे, याचा कुणीतरी मालक आहे. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्या कुत्र्याचं तुम्ही जर आयुष्य बघितलं तर त्याला खाणं पिणं वेळेवर मिळतं, त्याला आंघोळीला शॅम्पू मिळतो, त्याला खायला पेडिग्री मिळते, दूध मिळतं, बिस्किट मिळतात. घरात आई बापाला शॅम्पू नाही पण त्या कुत्र्याला शॅम्पू असतो.
म्हणजे एकंदरीत त्याची जी देखभाल आहे ती सगळी जागच्या जागी आणि एकदम टापटीप असते. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे, ज्याला मालक आहे, त्याची सगळी काही तजवीज आहे ती अगदी योग्य वेळी होत असते. आणि दुसरीकडं गावात मारुतीच्या मंदिरासमोर एखादं मोकळं टुकार पुत्र आहे, ज्याला कोणी मालक नाही, ज्याच्या गळ्यात पट्टा नाही, त्याची अवस्था बघा. बरगाड्या दिसायला लागल्या, कुणी येतं दारू पिलेला माणूस त्याला लात मारून जातो, काही घेणं ना देणं. मग ह्याने लात मारली की ते कुत्र म्हणतं भाऊकीने गेल्या जन्मीचा राग अजून धरलेला आहे. जो मोकळा कुत्रा असतो, ज्याला कुणी मालक नाही, त्याला कुणी दगड मारणार, कुणी गोटा मारणार, त्याची अवस्था त्या भोवऱ्यात सापडलेल्या माशासारखी. तोंडातून रक्त येते, शरीर सुकून गेलंय, खायला वेळेवर नाही, प्यायला वेळेवर नाही. आता या दोन्ही कुत्र्यांपैकी मला सांगा चांगलं आयुष्य कोणाचं आहे? ज्याच्या गळ्यात थोडा लेट करंट आहे, थोडा उशिरा समजते, पण ठीक आहे, सुरुवात आहे. ही सगळी जी उद्दिष्ट आहेत ही माणूस विसरत चालला होता. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाज मनाचं निरीक्षण केलं आणि तुकोबारांच्या लक्षात आलं की आपल्या जन्माचं उद्दिष्टच ही लोक विसरली आहेत. का आलो माहिती नाही, का जगायचंय माहिती नाही, का मरायचंय माहिती नाही, का आयुष्य जगलो, कसं जगलो, पुढचा प्रवास कसा आहे, समीक्षा अनालिसिस इथं केलंच जात नाहीये. हे तुकोबारांनी बघितलं आणि मग तुकाराम महाराजांनी ठरवलं की आता फक्त सांगून जमणार आहे. आणि मग ते म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. कशासाठी आम्ही आलो? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी, साधू संतांनी जे काही सांगून ठेवलंय ते साच भावे वर्ताया, वर्तन करून दाखवण्यासाठी, आचरून दाखवण्यासाठी आम्ही आलो. विठ्ठल. ज्या कीर्तन मंडपामध्ये आपण सगळे बसलेला आहात, महिला वर्ग आपण, पुरुष वर्ग आपण, ज्यांच्या कानावर माझा आवाज स्पष्ट पोहोचतोय त्यांनी एका गोष्टीची स्वतःला आज जाणीव करून द्यायची की ज्या कीर्तन मंडपामध्ये आपण सगळे आज बसलेले आहात हे वारकरी संप्रदायाच्या अखत्यारीत येणारं व्यासपीठ आहे. आणि महाराष्ट्राला लाभलेली ही जी वारकरी परंपरा आहे इतकी भव्य दिव्य आहे. याचं कारण काय? हजारो वर्षांपासून अबाधित ही परंपरा राहिली. याचं कारण काय? कारण या परंपरेने घोकणपट्टीपेक्षा आचरणाला जास्त महत्व दिलं. कशाला महत्व दिलं? आचरणाला. समाजामध्ये दोन प्रकारची माणसं आणखी पाहायला मिळतात. पहिला प्रकार असा की ती फक्त बोलायला पटायत असतात, कर्तृत्वाचा पत्ता नाही. समाजात काही माणसं आहेत इतकी बोल घेवडी असतात, त्यांची भाषणं ऐकून, त्यांची वाक्य ऐकून असं वाटतं की याच्यासारखा विद्वान पंडित हाच, पण कर्तृत्वाचा पत्ता नाही. फक्त बोल घेवडेपणा, तोंडाला पानं पुसायची, शब्द पांडित्य असतं फक्त. आणि दुसरा प्रकार असा पाहायला मिळतो जी कधीही स्वतःविषयी बोलत नाही, पण स्वतःच्या आयुष्याला अशा पद्धतीनं दिशा देतात की येणाऱ्या हजारो वर्षांमध्ये त्यांची उदाहरणं दिली जातात. अशा पद्धतीचं ते आयुष्य जगतात. इथून पुढच्या काळामध्ये कीर्तन ऐकणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आजच्या अभंगातून पहिला विचार कुठला शिकायचा असं वाटेल तर तो हा आहे की आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये एक वाक्यता असली तरच संत आपला स्वीकार करतील, अन्यथा नाही. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये साधर्म्य असायला हवं. जड जात असेल तर एका वाक्यात सोपं करून सांगतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. हे तुम्हाला पाठ असलेली प्रमाणे लोकांनी आपल्या सोयीपुरतं पाठ केले बरं का. हे अभंग वगैरे पाठ करत नाही, फक्त यांना पाहिजे तेवढंच. ते काहीतरी म्हणतात ना, लोका सांगे तो गाला आवाज. फक्त सोयीचं पाठ करून ठेवलं, दुसऱ्याला खिजवायला फक्त पाहिजे तेवढं पाठ करून ठेवायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं समाज व्यवस्थेचं जे निरीक्षण होतं ना ते इतकं तगडं होतं. तुकाराम महाराजांनी बघितलं की इथं फक्त घोकणपट्टी चालू आहे, इथं फक्त घोकणपट्टी चालू आहे. देवत्वाचा अर्थ नेमका घ्यायला पाहिजे तो घेतला जात नाहीये. कृतीशील अर्थ अध्यात्माचा घेतला जात नाहीये. स्वतःच्या सोयीनं अर्थ लावला जातो. समाजामध्ये चुकीची कामं करणारी माणसं आहेत, तुम्हाला माहिती आहेत. चांगलं काम करणारी माणसं आहेत. समाजात चुकीची कामं करणारी माणसं आहेत याच्या बाबतीत आपली तक्रार नाही, ती असणारच आहे. जिथं सूर्य आहे तिथे चंद्र आहे, जिथे सुख आहे तिथं दुःख आहे, जिथे दिवस आहे तिथे
रात्र आहे, आम्हाला स्वीकारावे लागतील. तशी चांगली कामं करणारी माणसं आहेत म्हणल्यावर वाईट कामं करणारी सुद्धा, हे वस्तुनिष्ठ विचार आहे. प्रॅक्टिकली आम्हाला हे स्वीकारावं लागेल. पण चुकीची कामं करणारी माणसं आहेत त्याच्या बाबतीत तक्रार नाही, पण चुकीची कामं करणारी माणसं अशा आविर्भावानं काम करायला लागली जणू काही देवानं तो ठेका त्यांना दिलाय. देवत्वाचा अर्थ अशा पद्धतीनं चुकीचा घेतला गेला. चुकीची कामं करणारी माणसं सुद्धा उजळ माथ्यानं फिरायला लागली. एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट ऐकत असाल तर सांग. साधारण 14-15 वर्षापूर्वी नुकताच मी वारकरी संप्रदायामध्ये रुजू झालो होतो आणि संत साहित्याचा अभ्यास सुरू केला होता. आणि कीर्तनासाठी मला महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या एका ग्रामीण भागामध्ये कीर्तनासाठी निमंत्रित केलं होतं. ऐका, देवत्वाचा अर्थ माणसाने कसा स्वतःच्या सोयीनुसार लावला. तेव्हा माझ्याकडे खाजगी वाहन नव्हतं. 15, 16, 17 वर्षापूर्वीची गोष्ट. आता मला जायचं म्हटल्यावर एसटी बसने जावं लागणार होतं. एसटी मध्ये बसलो. तेवढ्यात माझ्या शेजारच्या सीटवर एक मध्यमवर्गीय व्यक्ती येऊन बसली. माझा बोलका स्वभाव असल्या कारणानं प्रवास सोपा व्हावा म्हणून मी त्या व्यक्तीसोबत बोलायला, गप्पा मारायला सुरुवात केली. म्हटलं, काका नाव काय? त्यांनी नाव सांगितलं. म्हटलं, काका गाव कोणतं? त्यांनी गाव सांगितलं. मी म्हटलं, काका काम कुठं करता? ते बोलायलाच तयार नाही. मला वाटलं ऐकू गेलं नसेल. मी थोडंसं हाताला धरून हलवलं. म्हटलं, काका काम कुठं करता? इकडे तिकडे बघायला लागलं. घाबरत घाबरत मला म्हटले, महाराज माझं काम शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जास्त असतं. हुशार, पण मला नव्हतं समजलं तेव्हा. मी विचार करतोय बराच तर बी टीम मधला निघाला. मग मी थोडं त्याला समजून सांगायला सुरुवात केली. म्हटलं, काका खिसे मारणं, चोऱ्या माऱ्या करणं हे काही चांगलं काम नाही. कष्टाचं काम करा ना. माणसाला सुरुवातीला जग सुधारण्याची फार खुमखुमी असते. आता मी कुणालाच काही सांगत बसत नाही. अजिबात वेळ वाया नाही घालवायचा. देवानं ज्याला चोच दिली आहे, ज्याला दाना दिलाय, त्याला बुद्धी सुद्धा दिली. आपलं जग सुधारण्याच्या नादात पडायचं नाही. आधी स्वतःचं कल्याण करायचं. पण तेव्हा मला असं वाटलं की एक कीर्तनकार म्हणून त्याला काहीतरी चांगलं सांगावं. म्हटलं, काका काहीतरी कष्टाचं काम करा ना. तो भडकला माझ्यावर. म्हटलं, महाराज आरोप करायचा नाही. म्हटलं, का? कष्टाचंच काम आहे. म्हणला घाम गाळावा लागतो. पोलिसांनी पकडलं तर रक्त सांडावं लागतं. तुम्ही दाखवा बरं पाकिट मारून एखाद्याचं. मी नाही तुम्हाला म्हणत, तो मला म्हणाला. मी म्हटलं, काका तुम्ही कितीही चांगला युक्तिवाद केला तरी हे काम चुकीचंच आहे, यात तीळ मात्र शंका. काहीतरी चांगलं काम करा ना. खाली मान घातली, विचार करत बसला. मला आनंद वाटला की चला आपल्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होतोय. थोड्या वेळाने त्याने मान वर केली आणि मला म्हटला, चैतन्य महाराज तुमच्या बोलण्यातला अर्थ मला पटला आणि तुम्ही सांगितलेलं अगदी माझ्या मनाला पटलं. तुम्ही सांगितलं ते अगदी खरं आहे. पण चैतन्य महाराज मला असं वाटतं की जर देवाचीच इच्छा असेल हे काम मी करावं तर. हे बघा कुठल्या दिशेला चाललंय आता. आता मी म्हणलं, देवाचा काय संबंध याच्यात? नाही म्हणे, जर देवाचीच इच्छा असेल हे काम मी करावं तर. अरे कोणी सांगितलं तुला? देव कधी स्वप्नात आलाय? नाही. कधी भेटलाय? नाही. तुला कसं माहिती? म्हटलं, महाराज मी खोटं बोलणार नाही. तुम्ही कीर्तनकार आहात. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, रोज देवाचं दर्शन घेतल्याशिवाय हा पट्ट्या कामाला सुरुवातच करीत. अरे म्हटलं, बरं बाबा कुठल्या देवाची इच्छा अशी असेल की आपण खिसे मारावेत? म्हटलं, महाराज मी खोटं नाही बोलत. आमच्या सोसायटीच्या पाठीमागे खार पश्चिमला एका कोपऱ्यामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे. म्हटलं, मग तुला स्वामी समर्थ कधी भेटलेत? नाही. स्वप्नात आले? नाही. कधी त्यांनी अनुग्रह दिलाय? नाही. तुला कसं कळलं त्यांची इच्छा आहे? महाराज त्यांचीच इच्छा आहे. कसं काय? म्हटलं, मी रोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलो आणि त्यांच्या दर्शन घेण्यासाठी खाली वागलो की ते माझ्या कानात म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या भिवू नकोस मी तुझ्या कशाला? खिसे कापायला? माझ्या बोलण्यातून सहज विनोद निर्मिती जरी झाली तरी या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. समाजामध्ये चुकीची कामं करणारी माणसं असतील, पण त्यांनी अशा आविर्भावात चुकीची काय केली? महिलांना विचारते. झाडण्याची गरज केव्हा निर्माण होते? कचरा झाल्यावर, घाम झाल्यावर, दूषित झाल्यावर.
मग तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये झाडू संतांचे मार्ग असा वाक्प्रचार केला. तेव्हा प्रश्न पडतो की संतांचे मार्ग झाडण्याची गरज काय? झाडायची वेळ केव्हा येते? कचरा झाली, बरोबर ना? संतांचे मार्ग झाडण्याची वेळ कसं काय आली? ते संतांचे मार्ग. कुठल्याही चिकित्सकाला अभ्यासकाला हा प्रश्न पडेल, संतांचे मार्ग झाडण्याची काय गरज आहे? आता तुम्ही दिवाळी आल्यावर, नवरात्र आल्यावर अख्खं घरातलं कानाकोपऱ्यातलं सगळंच काढता ना, रोज नाही काढत. बाहेरचे लोक यायचे असल्यावर वगैरे ना. विशेष काही असलं की तुम्ही काय करता? साफसफाई करता. तुकाराम महाराजांनी इथं वैकुंठातून इथे येण्याचं दुसरं कारण सांगितलं, झाडू संतांचे मार्ग. संतांचे मार्ग झाडण्यासाठी आम्ही आलोय हे जर तुकाराम महाराज म्हणत असतील, सगळ्यात पहिला प्रश्न असा पडला पाहिजे की संतांचे मार्ग झाडण्याची गरज काय? आणि मग अभ्यासाअंती आपल्या लक्षात असं येतं, राम झाला, कृष्ण झाला. इकडे लक्ष द्या, राम झाला, कृष्ण झाला. रामाच्या आणि कृष्णाच्या नंतर हजारो वर्ष हा समाज एका परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होता. आणि मग 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्न पडलं, ते म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. पुन्हा त्यांच्यानंतर 300-400 वर्ष हा समाज प्रतीक्षेत होता परिवर्तनाच्या. मग 1608 साली देहूमध्ये एक रत्न जन्माला आले, जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज. आता ही मधले जे कालखंड आहेत यांच्या अवताराच्या मधले किंवा तुकाराम महाराजांच्या नंतर आतापर्यंत, म्हणजे आता किती झाले? 450-450 वर्ष झाले. या मधल्या काळामध्ये झाली अशी गडबड, ज्यांचा वाङ्मयाचा अभ्यास नाही, ज्यांची साधना नाही, ज्यांच्या आयुष्याला अनुभवाचा कस नाही, ज्यांची साधना नाही, ज्यांचा परमार्थ ताकदीचा नाही, ज्यांनी डोळसपणानं भक्ती केली नाही, ज्यांना देवत्व कळालं नाही, ज्यांना परमार्थ कळाला नाही, या अशा बाबा बुवांनी, उपटसुंब्यांनी, भोंदू बाबांनी काय केलं? या संतांच्या मार्गामध्ये कचरा केला. कचरा केला, स्वतःच घुसडलं. चालो मालो हरीचे दास त्यांनी केला अवघा नाश. चालो मालो माहितीच का तुम्हाला? ते तुकाराम महाराजांसोबत होते बघा. आता हे कॅबिनेट मध्ये त्यांना कळलं, यांना थोडं जड जाईल. चालू मालू चालू मालू नावाचे तो बदल तुकाराम महाराजांना संघच फिरायचे आणि संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या अभंग स्वतःच्या नावाने छापायचे. आताच्या काळात काही चालू मालू आहे तुमच्यात? नाही ना. चालू मालूंनी काय केलं? तुकाराम महाराजांसोबत राहून तुकाराम महाराजांचेच कृतज्ञपणा केला. म्हणजे हे असं झालं, दिवसभर आपल्या सोबत फिरायचं आणि रात्री विरोधी उमेदवाराचा प्रचार करायचा. काही मंडळी मधल्या काळात अशी होऊन गेली की त्यांनी स्वतःच घुसटण्याचा प्रयत्न केला या परंपरेमध्ये, कचरा केला. जसं मी काही वेळापूर्वी सांगितलं, सध्या टीव्हीला ज्या बातम्या चालू आहेत, ह्या ज्यांच्या बातम्या चालू आहेत, ज्यांचे हे सगळे तुम्ही धंदे पाहताय ना, यांनी काय केला? या महाराष्ट्राच्या सुपीक अशा संत मार्गावर काय केला? कचरा केला. आणि मग तुकाराम महाराजांनी झाडू काढलं. झाडू संतांचे मार्ग. अरे ते संतांचे मार्ग पवित्रच आहे, शुद्धच आहे, पण काही उपटसुंब्यांनी, महाभागांनी कचरा केलाय, तो झाडण्यासाठी आम्ही आलोय. विठ्ठल विठ्ठल. झाडू संतांचे मार्ग. पुढे चला. आडराणी भरले जगा. आडराणी भरले जगा अभंगाचा अर्थ समजून घ्या. तुम्ही शेतकरी कुटुंबातले कोणी असाल तर तुमच्या लक्षात येईल, शेतामध्ये असा काहीसा भाग कधी कधी पाहायला मिळतो की ज्याची उगवण्याची काहीही अपेक्षा नसताना सुद्धा ते उगवलं. त्याला आम्ही गवत म्हणू, त्याला आम्ही नाही काँग्रेस नका म्हणू. मात्र साहेब काँग्रेस म्हणतात, माझा काही संबंध नाही. हा हरळ म्हणा, गवत म्हणा, काँग्रेस काय म्हणते? मला अडचणीत आणलं तुम्ही काय म्हणा? हरळ म्हणा, गवत म्हणा, जे न पेरता जे उगवून येतं त्याला काय म्हणतात? आडरान म्हणतात. काय म्हणतात? हा, एखादा जुना शेतकरी म्हणतो आडरान माजले, म्हणजे ज्याची गरजच नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, झाडू संतांचे मार्ग का आडराणी भरले जग. जग कशाने भरले? आडरानांनी भरले. कीर्तनात आल्यानंतर सुद्धा
आमच्या आयुष्याला जो उपयुक्त आहे, आमच्या आयुष्याला जो फायद्याचा आहे, तो विचार कुणाला ऐकायचा नाहीये. फक्त स्वतःचं मनोरंजन झालं पाहिजे, हास्यकल्लोळ माजला पाहिजे, आदराने भरले जग. देवाचे चरित्र नावडे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. हे तुकोबारायांनी बघितलं आणि मग सांगितलं आदराने भरले जग. आणि मग आम्ही कशासाठी आलो? उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. उच्चिष्टाचा भाग म्हणजे संतांच्या देवाच्या मुखातून जे बाहेर पडले ते त्यांचं उष्ट आहे. देवाचं आणि संतांचं उष्ट म्हणजे काय? त्यांचे अभंग, त्यांची वचनं, त्यांची तत्व. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तो उरलेला शेष उरलेला जो उच्चिष्टाचा भाग आहे तो सेवन करण्यासाठी आम्ही आलो. आमच्या येण्याची ही उद्दिष्ट आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावेवर ताया झाडू. संतांचे मार्ग आदराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तुकाराम महाराज संतांनी सांगितलेली वचनं जगून दाखवण्यासाठी, आचरून दाखवण्यासाठी तुम्ही आलात एक. संत मार्गावरचा कचरा झाडण्यासाठी तुम्ही आलात दोन. पण ही दोनच कारण आहेत का तुमच्या येण्याची? नाही. मग आणखी एक महत्वाचं कारण आहे वैकुंठातून इथे येण्यासाठी. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं, अर्थ लोपली पुराणे राज केला एखादं गाढव चाललंय, समजा एखादं गाढव चाललंय आणि त्याच्या कानावर आवाज पडला, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. त्याच्या गाढवाच्या कानावर समजा आवाज पडला, वाडेकर महाराजांचं कीर्तन चालू आहे, काय भजन सुरू आहे, काय लोक टाळी वाजवत आहेत आणि गाढवाला अचानक इच्छा झाली टाळी वाजवावी. जमेल का? समजा इच्छा झाली, गाढवाला समजा इच्छा झाली टाळी वाजवावी. इच्छा असून सुद्धा वाजवता येईल का? गाढवाला टाळी वाजवता येईल का? बरीच गाढव टाळी वाजवत नाही भजनात. मी कोणाबद्दल बोलतोय? इथं कोणाला काही वाईट वाटण्याचं कारण? ज्याला वाईट वाटलं तो साधी सरळ गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळेल ना त्यावेळी त्यावेळी भजन करायचं, एकांतात करायचं, मनोमन करायचं, पण करायचं देवासाठी नाही, इतरांसाठी नाही, स्वतःच्या कल्याणासाठी. तुम्ही बघा, मनुष्यानं आयुष्यामध्ये सगळं काही मिळवू द्या पण आत्मिक समाधान मिळवण्यासाठी त्याला भजनच प्रमाण आहे. तुम्ही कधी कधी हायवेला गेल्यावर बघा ना, 60 लाखाच्या फॉर्च्युनर मधून उतरणारा पोरगा सुद्धा जेव्हा चेहऱ्यावर असमाधानी दिसतो, समजायचं अजून सुद्धा समाधान. बरीच माणसं गळ्यामध्ये 10 तोडं घेऊन फिरतात, पण त्याच्यापेक्षा हा एकच पट्टा असलेल्या चेहऱ्यावर जास्त समाधान असतं.
आत्मिक समाधान आणि मानसिक शांतता ही तुम्हाला भजनानेच मिळेल. हा तुम्हाला इतरांमध्ये लाज वाटत असेल तर एकांतात करा. बरेच लोक आहेत असे. आताही मागे मी बघतोय ना, ही जी मागे काही मंडळी उभी आहेत ना, त्यांना टाळी वाजवायची इच्छा होती पण नाही, त्यांनी हाताने वेळी काढली. कारण त्यांना माहिती आहे शेजारचा उद्या म्हणाल काढले हबप झाला होता. आहेत ना असे काही मागे ओढणारे आहेत ना काही. त्याच्यामुळं कुठेही जिथे जमेल तिथं तुम्ही करा, पण भजन करत राहा. भजन केलं पाहिजे. एका जुन्या वारकऱ्याने सांगितलं होतं, भजन केल्यामुळं, भजनात टाळी वाजवल्यामुळं हातावरच्या रेषा बदलतात. नका बघू आता, आपल्याला कळत नसतं ते. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन एवढं सांगेन की भजनाने हातावरच्या रेषा नाही बदलल्या तरी चालतील, पण भजनाने इथल्या मात्र रेषा बदलल्याशिवाय राहत नाही. आम्ही आता आपला हनुमंतरायचा पतित पावन हनुमान मंदिराचा हा जो सप्ताह आहे, किती वर्ष झाले सप्ताह? 44 वर्ष आहे. आता मला सांगा, सप्ताह आपल्या मंदिराचा आपल्या परिसरात आहे, बरोबर ना? मग टाळकरी कुठले पाहिजे? ही काही का होईना थोडीफार इकडून तिकडून आयात केलेली मंडळी. तुम्ही इकडं काट्यावर हाटून बसलेली टाळ घेऊन उभं राहायला काय होतं? सप्ताह आपला आहे ना, मग टाळ सुद्धा कोणी घेतलं पाहिजे. हा, पुढच्या वर्षी म्हात्रे साहेब, मला जरी प्रत्यक्षपणे येता नाही आलं तरी सुद्धा मी लक्ष ठेवणार आहे की आपल्या भागातली तरुण पिढी मला इथं टाळ